लेंगरवाडीत मांगवड्याच्या अगदी कडेला लागून ते खोपटं आहे. गेल्या सालच्या हस्ताच्या पावसात त्याची ओबडधोबड पाठभिंत ढासळून भले मोठे खिंडार पडले आहे. त्यातून आतले मोकळे कोनाडे, खुंट्या, उखडलेल्या भिंती दिसतात. सरपणाची वाण पडली म्हणजे शेजारी पाजारी एखादा वासा हलक्या हाताने काढून घेऊन चुलीला लावतात. त्यामुळे वरचे काड्याचे छप्पर सुद्धा जागोजागी विस्कटले आहे. काढून नेलेल्या आधाराजागी लहान मोठे बोचके पडले आहेत. पावसाळ्यात भिंतीवर हिरवेगार गवत तरारले म्हणजे मांगवड्यातले शेरडे करडे मुंड्या वाकड्या करून ढासळलेल्या दगडावरून उड्या मारीत भिंतीवर चढतात आणि त्या गवताचा मुडापा करतात. थंडी गारव्याला कुंभाराची गाढवे आत जाऊन निवारा घेतात. मोसम आला म्हणजे उपऱ्या कुत्रा त्या खोपटाच्या आडोशाला आपल्या बेवारशी छबड्यांना जन्म देतात. हे सारे बघितले की माहितगारांचे आतडे तुटते. वाटते कसले जवानगडी. पण 2-3च वर्ष झाली असती. लेंगरवाडीचा मांगवडा झोपेच्या पांघरुणाखाली गडद झोपला होता. अवतीभोवती काळा भिन्न अंधार दाटला होता. थंडीचा कडाका पडला होता. तरी राव्या आणि भाव्या आपल्या खोपटापुढं अंगावर गोधडी घेऊन शेकाटा घेत बसले होते. हातापायाचे तळवे शेकता शेकता भावाभावांची भाषा चालली होती. मग गावकीच करत बसणार का तू मरपातूर? कसं का म्हणेनास? पण माझं मन आता फिरून त्या जाळ्यात पडाय नको म्हणते या. बहुत झालं आजपातूर. खून झालं, मारामाऱ्या झाल्या, चोरी झाली, वाटमारी झाली. हाडं चिंबपातूर शिपायांचा मार झाला. 10-10, 20-20 वर्ष जेल भोगला. आता उतार वय झालं. निवांत बसून खावा आता. आलाय शास्त्र सांगायला. अरे वाण्या बामणावानी बसून खायला आलायस वय मांगाच्या पोटाला. आणि कुठं शिनलास इतकं दरवडं मारून? गाजरं वांगी चोरणारा चोर तू भुरटा. तुला काय कळावी त्यातली चव? आणि तू मोप नेकीच चोटीनं वागलास तर कोण पाटील म्हणून रामराम घालेल तुला? मांगच म्हणतेल नव. पिवळसर लालसर प्रकाशाने उजळलेल्या भावाच्या निबर तोंडावर उपहास आला आणि गेला. शेजारचे 4 चिपाडे जाळ्यात टाकून तो पुढे म्हणाला, असं घुमायाड न ग. बोल काय ते? तू निवांत बस गावकीची उसाभर करत, वाकाच्या बटा वळत आणि केरसुनीचं फड आवळत. पण त्या पोराला नग ढकलूस त्यात. ते का? तयारी धरली त्यानं. समद्या जिल्ह्यात वाढ पैलवान करतो की त्याला. का करायचं नुसत्या पैलवानकीला? माझ्या हाताखाली दे. खारीक खोबऱ्याची पोतीन दुधाच्या चरव्या करू दे की रिकाम्या. चांगल्या पाटीत 10 बालं घेऊन रान डुकरागत पळल असं जवान करतो. आणि माझं कसब देतो माहिती करून. चुलत्याचं कसब घेऊन नाव राखलं पाहिजे पोरानं. माझं ऐक, मी नशिबानं खोटा. पोरगा नाही मला, तुझा दे. अरे मांगाचं जिनं जगू दे त्याला. खंडोबाचा उदो गाजवून कुठं बी एखादा हात मारेल उडता तर खांदाडीभर सोन्याचा डाग आणेल. का चव हाय का या गावकीत? राव्यानं खाली घातलेली मुंडी वर केली नाही. तोंडावर येणारा धूर चुकवण्यासाठी मान वळवून भाव्या बोलला, गप्प का बसलास मेंदावानी? काय तुझ्या मनात डचमळते ते सांग. काय बोलायचं? तुझ्या मोहरं कोण बोलणार टिकणार? सुटून आलास तर 2 महिने झालं नाही ते तवर ही भाषा. हे ढवाळ का? खा की 4 घास सुकानं म्हातारपणी. मस्त झाला आता पतूर. वडील की इसरून तुझ्या मागोमाग आलो. तू सांगशील तसा वागलो. काय आकरीत केलंस त्यात? वडील भाऊ म्हणून आणलं ते घबाड तुझ्या हवाली केलं. नाही नाही म्हणलं तरी 4-2 डालपट्या, डिका, डुरली, वाक्या, साज तुझ्या हवाला केले असतील. त्याचं काय केलंस म्हणून कधी विचारलं तुला? मसवड्याच्या डाक्यात तू फसगतीनं घावलास आणि मी पळालो. मागणं माझ्या कानावर आलं की शिपाई राव्याला भयंकर मारते ती. पायाच्या बोटात इस्तू धरायला लावते ती. तेव्हा काळीज इरगाळलं माझं. तुझा मार वाचवण्यापायी रातोरात हजर झालो का नाही फौजदारा मोहर? समज झालं त्याचा धनी मी. राव्याकडं गुन्हा नाही अशी कबुली दिली. 5 वर्षावर आणला तुला आणि 11 वर्षांनी आलोय माघारी. अरे होय, मी कुठं नाही म्हणतोय. म्हणूनच बस आता निद्रास आणि खा की सुकानं. बहिरे ससाण्याला पिंजऱ्यात घालून खा भिजली डाळ आणि डाळिंबाचं दाणं म्हणायचं म्हणजे काय? वाघाला कुंद्याच्या पटकात टाकायचं गुतवून आणि म्हणायचं खा हिरवं गवात. ए गड्या, बोलण्यानं बोलणं वाढतं
पड आता, निम्मी रात झाली. माझं डोळं लागलं तर पेंगायला. अंगावरले घोंगडे सावरून राव्यानं जांभई दिली. राखेचा ढीग चिपाड्यानं फिसकारून आत दडलेला आर वर काढीत भाव्या म्हणाला, बघ, मी हिताच सांगतो या. पोराचा इच्चार घे, तू बी इच्चार कर. नाव राहिलं पाहिजे माग, झेंडा लागला पाहिजे समजा जिल्ह्यात, की दरवडं मारावं तर मारतंडा मागानं. भाव्याच्या हातावर हात मारला पोरानं. आणि मग त्याने डोळे मिटून जांभई दिली. राव्या उठला आणि खोपटात जाऊन पडला. भाव्याही इट्टला पांडुरंगा म्हणून तिथंच आराच्या धगीला खालीवर घोंगडे घेऊन मुरगाळला. शेकाट्याने अंगात आलेली ऊब निवायच्या आतच त्या दोघांना गडद झोपा लागल्या. राव्या आणि भाव्याच्या कर्तुकीची बातमी साताऱ्यातील कानाकोपऱ्यात पोहोचली. ऐन जवानीत या दोघांनी असा धुमाकूळ, असा हमामा घातला की जिल्ह्यातल्या सावकाराच्या झोपा कायमच्या उडाल्या. आणि फौजदार जमादारांना 8-8 महिने बायका पोरांची तोंडे बघायला सवड सापडली नाही. राव्या भाव्याच्या मागावर जंगले उस्कत आणि डोंगर वेंगत फिरता फिरता शिपाई मेटाकुटीला आले. आज अमुक ठिकाणी 10,000वर हात मारून राव्या आणि भाव्या पळाले, तर उद्या तपासाला आलेल्या अमुक फौजदाराच्या घोड्याचे कान कापून घेऊन राव्या भाव्या नाहीसे झाले. आज सुकारीच्या डोंगरात तर उद्या सुरलीच्या घाटात. वाऱ्याच्या चपळाईनं, वाघाच्या छातीनं राव्या भाव्याचा संचार सातारा जिल्ह्यात चालू होता. त्यांच्या टोळीत किती जवान होते याचा कुणाला अंदाज नव्हता. त्यांचा ठाव ठिकाणा किती ठिकाणी होता याचा कुणालाच पत्ता नव्हता. पण साऱ्यांचे राव्या भाव्याच्या धाडसाबद्दल मात्र एकमत होते. गुलाम छातीचे खरे, एवढे अंमलदार जंजर तोडतायत, पण हाती लागायचं नाव नाही. आहो चक्क दिवसा उजेडे हलग्या वाजवत येतात गावात आणि घालतो म्हणून घालतात डाका. असे कौतुकाचे शब्द कुठेही ऐकू येत. भाव्या मग मन सवा मन वाळूचे पोते पाठीशी टाकून या गावचे त्या गावाला नेईल असा ताकदीचा गडे. हा म्होरक्या होता आणि त्याचाच थोरला भाऊ राव्या हा टोळीचा कारभारी. सारी मिळेल ती चीज वस्तू भाव्या हरगडी त्याच्या स्वाधीन करे. ती टोळीतली इतर लोकांना शिस्तवर वाटून द्यायचे काम त्याच्याकडेच. या दोघांच्या भावाखेरीज तिसरा मांग त्या टोळीत नव्हता. कारण भाव्याचे धोरणच तसे होते. तो म्हणे, मांगाची जात उलटी, दगलबाज. आम्ही दोघे एका रक्ताचे म्हणून नीट वागू, पण तिसरा मांग टोळीत आला की तो दगा दिल्याखेरीज राहणार नाही. म्हणून त्याने बेरड, कैकाडी यांचा भरणा टोळीत केला होता. या दोघा भावातही थोरला राव्या हाडापेऱ्यानं थोराड, पण उगीच मिलमशा स्वभावाचा होता. तो हाडाने दरोडेखोर नव्हताच. भावाच्या मागोमाग राहूनच त्याचे नाव पुढे आले होते आणि राव्या आणि भाव्या ही जोडी प्रसिद्ध झाली. पण थोरल्या भावाचा मान मरातब भाव्याने हरगडी राखला. कधी अरतुर केलं नाही, हिडीस केलं नाही. टोळीतल्या एखाद्याने उलटा जबाब दिला तर भाव्या जातीनं त्याचे परिपत्य करे. त्यामुळे टोळीतही राव्याचा चांगला दबदबा होता. वयाच्या 30-40 पर्यंत त्यांचा हा उद्योग चालला होता. त्यात ते सापडले आणि सुटले. कधी शिक्षा भोगून सुटले तर कधी पळून आले. मामूली 1-2 वर्षाची शिक्षा झाली तर ती भोगून सुटायचे. लांब मुदतीची झाली तर हर प्रयत्नाने पळून यायचे. हा त्यांचा शिरस्ता. प्राण गेला तरी 72, पण मुद्देमाल दाखवायचा नाही आणि साक्षीदारांची नावं सांगायची नाहीत. हा त्यांचा निर्धार. त्यामुळे त्यांना धरून गुन्हा साबित करणेही पोलिसांना जिकरीचे जाई. अखेर एकदा राव्या सापडला आणि पोलिसांनी त्याला जनावरासारखा बडवला. तेव्हा भाव्या हजर झाला. त्याने काही कबुली जबाब दिले, मुद्देमाल दाखवला. कोर्ट कचेरी जाबजबाण्या झाल्या आणि भावाला 14 वर्षाची आणि राव्याला 5 वर्षाची सजा झाली. सावकाराच्या जीव भांड्यात पडले. फौजदार जमादारांना हलकं वाटलं आणि शिपायांना मेट मोडायला सवड सापडली. राव्या भाव्याच्या मागोमाग टोळीचा इस्कूट झाला. जिकडे तिकडे सामसूम झाली. 5 साले सरली. तुरुंगातली भाकरी बांधून घेऊन राव्या बाहेर पडला आणि लेंगरवाडीत आला. त्याच्या माघारी त्याची अस्तुरी देवाघरी गेली होती आणि 8-9 वर्षाचा एकुलता एक पोरगा मार्तंडा गावच्या तुकड्यांवर जगत होता. राव्यानं त्याला छातीशी घेतला आणि डोळ्यात पाणी आणून कोवळ्या पोराला असे वनवासी केल्याबद्दल स्वतःच्या मनाला बोल लावून घेतला.
आता पुन्हा त्या फंद्यात पडायचे नाही. शहाण्याजोगपणानं गावकी सांभाळून राहायचे. पोराला समजा जिल्ह्यात वाढ असा पैलवान करायचा. 10 फड्यात गाजला म्हणजे एखादी पोरगी बघून गुंतवायचा. नातू मांडीवर खेळला म्हणजे डोळ्यांचे पांग फिटले. असे मनोमन ठरवून तो कामाला लागला. पडझड झालेलं खोपटं ठाकटीक केलं. जागोजागी उचकटलेले जुने कुजलेले काड्याचे छप्पर उलगडून नवीन घातले. आतून बाहेरून उखडलेल्या भिंती लिंपून शाडून सारवून पांढऱ्या फेक केल्या. केकताड, आंबाडी यांचा वाघ बहुत मेहनतीनं तयार करून घेतला. कुठे डोंगर माळावर खुणेनं पुरलेल्या डागातून कामापुरते काढून आणले. भरल्या कासेची एक दुभती गाय घेतली. पोरगा दूध पिऊन तालीम करू लागला. राव्या भरण्याच्या शेतकऱ्यांना नाडा, सौंदूर, दावी इत्यादी साहित्य बारकाव्याने नजर देऊन मेहनतीनं मजबूत तयार करून पुरवू लागला. 4 जणांसारखा उजळ मात्याने मांगवड्यात राहू लागला. चौसोपी वाडा आणि 8-10 बैले करायची हिंमत त्याच्यापाशी होती. पण सारा चोरीचा मामला म्हणून गावकीचे ढोंग त्यानं चालू ठेवले. त्याचा हा चांगुलपणा पाहून गावकरी म्हणू लागले, बेच झालं राव्या, असं भंजून खाल्लंस तर तुला कोण बोल लावल. शेवटाला आपला धंदाच खरा. 6 साले सरली. 3 वर्षाची सूट मिळून भाव्या सुटला आणि आपल्या घरी परत आला. मांगवड्यात आणि लेंगरवाडीत केवढा तरी फरक झाला होता. झुडपांची झाडं झाली होती. पोरांचे बापई झाले होते. बापयांचे म्हातारे झाले होते आणि म्हाताऱ्यांची माती झाली होती. केवढा तरी बदल. राव्याचे केस पांढरे दिसू लागले होते आणि पोर मार्तंडा तर्नाबाण गडी झाला होता. सगळे आनंदाने एकमेकांना भेटले. 11 वर्षात भावाभावांची भेट नव्हती. राव्या म्हणाला, बेस झालं भाव्या. दोघाला तिघं झालो. माझ्या मार्तंडाला आधार आला. आजपर्यंतच्या धकाधकीच्या मामल्यात लगीन करायला भाव्याला सवडच सापडली नव्हती. नाही म्हणायला तसे 2-3 ठिकाणी त्याचे लागेबंद होते. तशा धामधुमीतही एडका मदन त्याला रेटत रेटत तिथं ने. पण बायका पोरे, घरदार याची सर त्यात कुठली. अखेर भाव्या सडा फिंगटच होता. जे मिळवले ते सगळे त्यानं थोरल्या भावाच्या स्वाधीन केले होते. त्यामुळं गाठीला एक तांबडा पैसाही नव्हता. एवढे सगळे करून अखेर काय, ना बायको ना पोर, ना घर ना दार. मेलो तर मागे कोणी नाही. एखादा पोरगा असता तर त्याला आपले सारे कसब सांगून शिकवून तयार केला असता. त्याने पुढे नाव चालवले असते. पण आता कोण चालवणार. सारा जन्म दरवडे मारण्यात गेल्यामुळे निवांत गावात राहून गावकी करायलाही मन राजी होईना. सुटून आल्यापासून भाव्याच्या मनात असले विचार येऊ लागले. राव्याने जर मार्तंडाला आपल्या ताब्यात दिला तर त्याला सुद्धा तयार करता येईल. तो तयार झाला म्हणजे 4 पोरे जमा करून पुन्हा घालील हमामा. सारे रान सोडील दण आणून. माझे नाव राखील मागे. पण राव्याला ही गोष्ट कशी रुचावी. तो तयार होईल का. त्याच्यापाशी बोलावे का. आणि अखेर मनातली ही मळमळ शेकाटा घेता घेता त्याने राव्यापाशी बोलून टाकली. भाव्यानं फारच भुणभुण लावली. तेव्हा राव्याने एके दिवशी पोऱ्याला सांगून टाकले, पोरा, तुझं चुलता काय सांगल ते ऐक. त्याचं मन मोडू नको. भाव्याचे काहीच सुपा एवढे झाले. तालुक्याच्या गावी जाऊन त्यानं खांदाडीभर खारीक खोबरे आणले आणि त्याचा खुराक मार्तंडाला चालू केला. मार्तंडा सांज सकाळ लंगोटा कसून पारव्यागत घुमू लागला. जोर बैठका मारून घामानं अंगाखालची जमीन पाणी ओतलगत भिजवू लागला. हळूहळू त्याच्या दंडाच्या बेडक्या फुगल्या. मांडीचे पट फिरले आणि खांद्यावर मांदे चढले. गडी मस्त बेफाम झाला. कोसती भिंत सावरून धरण्या इतपत रग त्याच्या अंगात आली. रात्री अपरात्री त्याला घेऊन भाव्या बाहेर पडू लागल्या. आपले कसब शिकवू लागला. पण मार्तंडाची तालीम आणि राव्या भाव्याची एकजूट पाहून काही मांग मनात जळू लागले. शिवाय कसेही करून राव्या भाव्याला पुन्हा एक न होऊ देण्यासाठी पोलीस खाते जागरूक होतेच. त्यांनी काही मांगांना मलिदा चारून मुद्दाम या कामगिरीवर ठेवले होते. त्यांच्या कारवाया चालू झाल्या. एका एकाला वेगवेगळे गाठून त्यांनी त्यांच्या मनात वाईट वाईट भरवण्याचा घोषा चालवला. आणि एके दिवशी या तिघांची डोकी फिरली. बुद्धी चढली. राव्याला वाटू लागले, भावाच्या मनात काळेबेरे आहे. मार्तंडाला माझ्या एकी खोटे नाटे सांगून त्याच्या बालबुद्धीला भूल पाडून तो माझ्यापासून वेगळा करणार. आजपर्यंत त्याची सारी कमाई मी गिळली आहे. त्याचा डाव त्याच्या मनात आहे.
एके दिवशी तो माझेच तुकडे करणार, भाव्याला वाटू लागले. हे सापाचे पिल्लू आपण दूध पाजून वाढवतो. बापाच्या सांगण्याने हे पोरगे एके दिवशी माझ्यावरच बिथरणार आणि माझाच निकाल लावणार. नाही नाही म्हणाले तरी राव्याच्या गाठीला 5-10 हजारांची माया असेल. ती तो सुखसुखी का देईल? मार्तंडाला वाटू लागले. उगीच भावाच्या पोराला कोण एवढी माया लावल? भावाच्या मनात डाव आहे आणि मला कुठंतरी गुन्ह्यात अडकवून तो एकला सगळे घशात घालणार आहे. पण एखाद्या दिवशी या मार्तंडाच्या हातानेच त्याचा मुडदा पडेल. तिघेही नमून वागू लागले. भाव्याबद्दल राव्या आणि मार्तंडाच्या मनात आणि मार्तंडाबद्दल भाव्याच्या मनात अंदेशा येऊ लागल्या. नजरेत खुनशीपणा दिसू लागला. तिघेही पेटू लागले. त्यात विघ्न संतोषी इंधन टाकीत होतेच. राव्याने एके दिवशी मार्तंडाला सांगून टाकले, पोरा सांभाळ, तुझ्या चुलत्याच्या पोटात मळ हाय, त्याचा वस खुटला. माझा वाडीला लागलेला त्याच्या डोळ्यांना बघवेना. जपून वाग. एखाद्या वेळी दगाफटका करायला तो कमी करणार नाही. काळीज नाही त्याला. बापाचे हे बोल ऐकताच मार्तंडाची पैरण गच्च झाली. मुठी आवळल्या. मला ठाव आहे, पण तू काय बी घोर करू नगस. हाकडं तकडं करायला लागला तर कच्चा खाईन त्याला. भावाभावात भाषा होईना झाली. एक दिवसाआड बाचाबाची शिवेगाळ होऊ लागली. भाव्या वडिलार्जित खोपटातून निघून वेगळा राहू लागला. दिवसेंदिवस हे भांडण भलतेच पेटू लागले. रोज डोसकी फुटायची वेळ येऊ लागली. मांगवड्यात रोज उपदर होऊ लागला. तेव्हा काही जणांनी ही तक्रार गावातल्या पंचांपुढे घातली. हे रोज भांडतात, मारहाण करतात. एका दिवशी वर्मी टोला लागून एक जण मेला तर समजा मांगवड्यात अंमलदाराचा त्रास सोसावा लागेल. ह्यांच्या पायी आज पतूर कैक जण हाकमार मार खाऊन आल्या ती कचेरीतनं. ह्यो त्रास आमच्या भोवती नगरीनं न्याय करावा. पंचांची खात्री होती की हे भांडण मिटणारे नव्हते. पण मांगांच्या समजुती खातर त्यांनी या दोघांनाही सकाळच्या प्रहरी बोलवून घेतले. गावातले पंच काही वजनदार मंडळी चावडीत बसली. राव्या आणि भाव्या दोघेही आले आणि चावडीच्या जोतावर एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला एक असे घुम्यासारखे बसले. राव्याने येताना मुठभर वाक आणला होता. त्यातल्या 2 बटा काढून बोटाने फिसकारून त्यानं त्या उघड्या मांडीवर ठेवल्या. पंचांपैकी एकानं हटकले. काय रे, काय तक्रार आहे तुमची? भाव्या, सांग काय असेल ते. लेको रोज उठून कळवणता की कैकड्यासारखे. राव्याने आपला रुंद पंजा पसरून तळव्यावर थुंक टाकली आणि मांडीवर बटांना घसरा मारला. माझी कसली तक्रार? आज योच गावकी खातूया. 11 वर्षांनी मी सुटून आलोया. आता मला करू दे म्हणलं तर नाही म्हणतोय. आज पतूर मिळवलं ते सगळं याच्या हवाली केलंया. त्यातला तांबडा पैसा मला दिला नाही. मी मागायला लागलो तर हे दोघं बापलेक तरबत्तर होऊन माझ्या अंगावर धावतात. पंचाने राव्याकडे पाहून म्हटले, काय रे, भाव्या म्हणतो ते खरं का? राव्याने बटांना मारलेला घसरा उलटा केला. 4 बोटे तयार झालेल्या चरीच्या मजबूती बोटांनी चाचपून आजमावीत तो बोलला, का खरं हाय? तोंडाला आलं ते बोलला. सुटून आल्यापासनं गावकी करू आणि दोघं गुन्ह्या गोविंदानं नांदू म्हणून मी मिनत्या केल्या. पण त्याला काय पसंत पडत नाही. तुझ्या पोरानं मी सांगल तसं वागलं पाहिजे असा हट्ट धरून बसलाय आणि येळ तीनदा काहीतरी खुसपट काढून बांधतोय. आज पातूर त्यानं दिलं ते सरलं खाऊन. आता त्याला काय देऊ? राव्या आपली कैफियत अशी मांडत होता. गावकरी पंच ऐकत होते. एवढ्यात भाव्या एकाएकी उडे मारून बाजूला झाला आणि उभा राहून ओरडला, बघा हो मंडळी. मंडळी पाहू लागली. मार्तंडा चावडीकडे येत होता. त्यानं दोन्ही हातांची घडी छातीवर घातली होती. त्याच्याकडे हात करून भाव्या पुढे बोलला, माझ्या बोलण्यातलं खरं खोटंपणा आत्ताच बघा. या पोराची जडती घ्या. त्याला हात खाली करायला हवा. भाव्याच्या एकाकी ओरडण्याने सारे आश्चर्यचकित झाले. असे आहे तरी काय? एकाने मार्तंडाला दाटला, मार्तंडा, हात काढून धाव बघू. मार्तंडाने दोन्ही हात काकेतून काढले आणि तेव्हा त्यात 2 भले मोठे धोंडे पाहून पंचांचे डोळेच विस्पारले. अरे गाढवा, हे रे कशाला? बघा, भाव्या म्हणाला, माझ्या टकुऱ्याच्या चिंध्या करण्यापायी हातात धोंड घेऊन चावडीवर यायला यो दबकला नाही. बेसावध असताना दगा देऊन मला यो ठार मारणार होता. समजा पांढरीनं बघितलं या. आपले हे गुपित लोकांना कळले. याचे मार्तंडाला बिलकुल काही वाटले नाही. त्यानं बुद्ध्याचं 2 गरगरीत गुंडे काकेतून लपवून आणले होते.
आपल्या बापाला वेडेवाकडे बोलणाऱ्या चुलत्याच्या डोसक्याच्या वेळेवर चिंध्या कराव्यात. या हिशोबानं तो हिरवट पोरगा धोंड घेऊन चावडीवर आला होता. त्याचा तो बेडरपणा पाहून क्षणभर भाव्या सुद्धा खुश झाला. त्याचा बेगुमान चेहरा, उभे राहण्याचा नोकझोक, वारे र या. अभावितपणे तोंडातून शब्द गेले. मर्दावानी दिसतोस पोरा. निस्ता दिसत नाही, करणी करत असतो. करशील, करशील, पण त्या बापाचा नाद सोडलास तर? अरे जा, तू नगस मला शिकवायला. कळलाय मला तुझं कावा. पण याद राख, मोह हातीवानी मोठा असलास तरी एका गावात आडवा करेन. अरे जा, 3 मिरीच्या उतरंडी एवढा नाहीस आणि गावाच्या भाषा लागलायस की बोलायला. एका गावात शेरडाला ढाळा पाडाय शिक पिपरणीचा आणि मग ये माझ्या मोहर. तोंडावर भाव्या. असा सुक्कादम गुडघे एवढ्या पोराला दे मारतंडा. भाव्या म्हणतात मला भाव्या. लोक तटस्थ होते. मी तू करता करता दोघे वर्दळीवर आले. शिव्यांचा आणि वेडेविद्रे बोलण्याचा कळत झाला. तेव्हा पंच बिथरले. हुडूत करून त्यांनी तिघांनाही पेटवून लावले. जावा लेकांनो, मागवड्यात जाऊन एकमेकांची डोकी फोडा. उरावर बसा. इथं चावडी समोर नको. तुमची भांडणं देवाला मिटवायची नाहीत. तरी जाता जाता भडकलेला मार्तंड ओरडला. बराय राया, 8 दिवसाच्या आतच तुझं मुंडकं नाही धडावेगळं केलं तर मांगाच्या पोटचा नाही. हे ऐकून भाव्या केवळ जोराने जमिनीवर थुकला. 4 लोकांदेखत मार्तंडाने हा पण केला आणि साऱ्या मांगवड्यात खळबळ माजली. मार्तंडाचे बोलणे म्हणजे पोकळ गप्पा नव्हत्या आणि सुखासुखी मार्तंडाच्या हाती सापडण्या एवढा भाव्याही कच्चा गुरुचा चेला नव्हता. मी म्हणवणाऱ्यांना त्याने आजपर्यंत बोटावर खेळवले होते. तिथे ओठ पिळले तर दूध निघेल अशी पोराची पत्रास. काही का असेना, पण या 8 दिवसात काहीतरी घडून येणार होते हे नक्की. कोणी म्हणे मार्तंड भारी ताकदीचा असला तरी कोवळा पोर आहे, भाव्या त्याला बदणार नाही. कोणी म्हणे भाव्या मोप छातीचा असला तरी झालेला गडी, नव्या दमाच्या मार्तंडापुढे त्याचा निभाव लागणार नाही. उलट पक्षी कोणी असेही म्हणत की अरे रागाच्या तावात माणूस बोलून जातो. सांगून सवरून एखाद्याचा जीव घ्यायचा म्हणजे काय वेड आहे? आणि कितीही झाले तरी चुलते पुतणेच ते. उद्या एक होतील. लोक काही का म्हणेनात, पण राव्या, भाव्या आणि मार्तंडा पक्के जाणून होते. आता हे भांडण कुणाचा तरी मुडदा पडल्याशिवाय थांबत नाही. अशात 3-4 दिवस गेले आणि भाव्या एकाएकी कुठेतरी परागंदा झाला. तो नाहीसा झाल्यापासून पायावरचे केस निघतील एवढ्या धारेची कुऱ्हाड खांद्यावर टाकून मार्तंडा त्याच्या मागावर हिंडला. पण त्याला सावट आला नाही. 8वा दिवस उजडला तरी मार्तंडाचा पण पुरा झाला नाही. पण त्याचे त्याला काहीच वाटले नाही. उलट तो ज्याला त्याला सांगत हिंडू लागला. माझा पण आपसुकच पुरा झाला. भाव्यानं तोंड दडवणं हे मर्दाचं मराळ. आणि त्या दमातच तो दुपारपर्यंत हिंडला. त्या दिवशी शेजारी 7-6 मैलावर असलेला विटापूरचा बाजार होता. लोक बाजारासाठी जाऊ लागले. तेव्हा मार्तंडा राव्याला म्हणाला, मी बी जाऊन येतो बाजाराला, पैरणीला कापड बघतो. राव्याने क्षणभर विचार केला. जा खरं, पण कुऱ्हाड असू दे संग. तुला भ्या पडलंय वय भाव्याचं? भाव्या पळाला बायलीवाने, न मारताच मेला ठार. तसं नसतं पोरा, भाव्या हाय त्यो. मार्तंडाने कितीही बेफिक्री दाखवली तरी मनातून त्याला धाकधूक वाटत होतीच, म्हणून त्यानेही बोलणे वाढवले नाही. कुऱ्हाडीचे पाते त्याने अंगरख्याच्या खिशात बंदोबस्ताने ठेवले आणि काचेच्या तुकड्याने तासून गुळगुळीत केलेला तांबडालाल बाबळीचा दांडा हातात घेतला आणि धोतर काकेला मारून पायात पायतान सरकवले. जरीच्या पटक्याचा समला सावरत तो बाहेर पडला. जाता जाता राव्याने पुन्हा त्याला बजावले, गापील राहू नगर. सनाट्यानं पाऊल उचलल्यामुळे मार्तंडा लगोलग बाजारात पोहोचला. बाजार चिक्कार भरला होता. माणसांची गवगव चालली होती. तेल, सौदा, भाजीपाला, दाणे दुणे घेणाऱ्या गिरायकांचा तोबा उडून राहिला होता. बाजूला असलेल्या हॉटेलात तळल्या जाणाऱ्या शेवभज्यांचा खमंग वास दरवळत होता. नाना लोक, नाना बोलणी, नाना वस्तू, घाई, गडबड, गिल्ला, मारे गोंधळ चालला होता. पण मार्तंडाला इतर फापट पसाऱ्याकडे लक्ष द्यायचे कारण नव्हते. गर्दीतून वाट काढत तो कापड दुकानापाशी गेला. बऱ्याच वेळ चौकशा केल्यानंतर पातळ मलमला कपडा पसंत करून तो दुकानदाराला म्हणाला, फाड 3 वार. दुकानदाराने गज घातले.
3 वार झाल्यावर त्या ठिकाणी कात्रीनं थोडासा कात्र्या मारला आणि मग हाताने तो तुकडा टारकन फाडून वेगळा केला. त्याची घडी घालून ती आपटत तो मार्तंडाला घाईनं म्हणाला, "हं, काढा पैसे पैलवान." मार्तंडाने पैरणीचे टोक वर करून आतल्या छाटणीच्या खिशातून पिशवी काढली आणि वर बोटाने तिच्यातून पैसे काढून त्याच्यावर हात ठेवून उठला. नजीकच शिलाईची यंत्रे होती. तिथे जाऊन मार्तंडाने माप दिले. 2.5-3 घंट्यात पैरण शिवून तयार होणार होती. तोपर्यंत तो बाजारात इकडे तिकडे हिंडला. गारोड्याचे खेळ बघत घटकाभर मणेऱ्याच्या दुकानासमोर त्यानं मांडलेल्या नाना वस्तू न्याहाळी. घटकाभर असे करता करता वेळ गेला. शिवलेली पैरण धोत्रात गुंडून ती काखेत मारून लेंगरवाडीच्या वाटेला लागला. तेव्हा पार दिवस मावळून कडूसे पडले होते. पण हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात आता आपण पोचू या हिशोबाने मार्तंडाने पाय सुद्धा उचलून टाकला नाही. डुलत झुलत तो चालला होता. लेंगरवाडीला लागणारी पाऊल वाट सापागत वळसे मारीत मागे पडत होती. हळूहळू आजूबाजूची झाडे झुडपे काळीभोर झाली. काळ्या अंधाराचे दाट थर चढू लागले. बाबळी शेर ताटीतून किडे किचकिचू लागले. बाजाराला आलेले इतर बाजार करू केव्हाच परतले होते. वाटेत कोणी चिटपाखरूही भेटत नव्हते. मार्तंडाच्या मनात पाल चुकचुकू लागली. भाव्याला डिवचलाय आपण. तो परागंदा झाला तो भीतीनेच कशावरून. यात त्याचा काही डाव तर नसेल. तो भ्याला असं कसं म्हणावं. गावात परागंदा व्हायची हूल उठवून नजर ठेवून मला निस्मया गाठायचा तर त्याचा विचार नसेल ना. तो अनमान धपके इथं आलास तर. त्याने आजूबाजूला पाहिले. फिकट फिकट झाडांच्या आकृती, लांब लांब पसरलेले काळे रान, शांत आणि भयान. चिटपाखरू नाही अवतीभोवती. एकटेच आपण वाट चालतोय. 3-4 मैल आलोच. आता एवढ्यात भाकर ओढा येईल. पण मुलांकीचे रान, खवणीचे लवण, म्हातारा वड आणि मग गावच. बाबा घरी वाट बघत असेल. रात केली ते चुकलेच. एखाद्या वेळी दगाफटका व्हायचा अचानक. वेळ काही सांगून येत नाही. ओरडले तर धावून यायला सुद्धा कोणी नाही. आणि हे विचार येताच मार्तंडाला स्वतःचीच शरम वाटली. मुंडी झटकून त्याने हे कमकुवत विचार डोक्यातून पार पिकात शिरलेल्या जनावरागत हुसकवून लावले. चल, येऊ दे बावड्या, नाहीतर भाव्याचा बाप. कसाही आणि कुठंही आला तरी जित्ता नाही जायचा माघारी. असे म्हणून उद्गार काढून त्याने खिशातली कुऱ्हाड काढली आणि दांड्याचा तुंबा खाली करून वरच्या निमुळत्या टोकाकडून आत सरकवली. गज बसण्यासाठी 1-2 वेळा खाली आपटून त्याने ती रुबाबदारपणे खांद्यावर टाकली आणि बहुत धीमेपणानं पाऊल उचलले. भाकरवडा आला. पाण्याची खळखळ आणि बेडकांची टवटव कानावर आली. काठावरले करंज, चिंचेचे गचपान डोळ्यांना जाणवले. काठाची उतर संपली. ओढ्यातला गारवा अंगाला झुंबला. पायाखाली वाळू कुरकुरू लागली. काय बेडकं ओरडतात. नाहीतर भाकर ओढ्याचं पात्र भलतंच रुंद आणि आता रात्रीच्या या शांततेत तर अधिक रुंद झाले. ओढा कसला, नदीच ती. एवढ्यात एकाएकी एक सनसनून शीळ उठली. मार्तंडाचे काहीच टुणकन उडी मारून खाली बसले. कुठून आली, का आली. मार्तंडाने मनाशीच विचारलेल्या या प्रश्नाबरोबर 4-6 जवानांचा वेढा त्याच्या भोवती पडला. मार्तंडा, धारदार आणि ओळखीचा आवाज उठला. 8 दिस झालं. चल आटप, हान घाव. मार्तंडाची हनुवटी गळ्यात रुतली. नाक पुढ्या फुगल्या. डोळे बारीक झाले. अरे होय, बेतो काय. आणि खालचा ओठ दाताखाली गच्च आवळून त्यानं समोर उभ्या राहिलेल्या भाव्यावर कुऱ्हाडीची घावटी टाकली. पण भाव्याच्या लोखंडी पंजाने ती अधांतरीच ठेचली. कुऱ्हाडीचा दांडा गच्च धरून तो बोलला, इतकं सोपं नाही पोरा ते. गेल्या, हान. आणि त्याबरोबर कचाकच कुऱ्हाडीचे घाव बसले. 1-2 किंकाळ्या आजूबाजूला झाडाझुडपांना थरथरवीत आरपार निघून गेल्या. गरम रक्तांच्या चिळकांड्या उडल्या आणि मग सारे सामसूम, गप्पगार. बेडकांची टवटव, पाण्याची खळखळ. सकाळी डोंगराच्या कुशीतून दिवसाचा देव आला आणि पाहू लागला. तेव्हा भाकरवड्यात रात्री काहीतरी विपरीत घडले असेल अशी ओझरती शंका सुद्धा त्याला आली नाही. 2 दिवस उजाडले आणि मावळले. राव्याचा जीव टांगून राहिला होता. बाजारला म्हणून गेलेला मार्तंडा अद्याप माघारी कसा आला नाही. शनिवारी रात्री अंधार पडला म्हणून राहिला असेल. उद्या भल्या पहाटे उठून येईल अशी मनाची समजूत घालून तो झोपला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मार्तंडा आला नाही. संध्याकाळी नाही. आणखी 1 दिवस गेला. पोरगा कुठे परस्पर गावाला गेला म्हणावे की काय.
पण तसं न सांगता सवरता जायचं नाही. कुणा बाजार करूपाशी सांगावं देऊन गेला असता. सगळ्या गावात आणि मांगवड्यात त्याने तलाश केला, पण कुणापाशी मार्तंडाने काही सांगावा दिला नव्हता. भाव्याचाही अजून पत्ता नव्हता. त्याच्या मागावर पोर कुठे भडाडलं की काय? नाना शंका कुशंका. अशा चितागती स्थितीतच राव्या दिवस मावळून बराच वेळ झाल्यावर उठला. गाईला वैरण टाकून त्यानं 4 घास खाल्ले आणि दिव्यावर फुंक घालून तो आडवा झाला. मध्यानरात्री राव्या एकाएकी जागा झाला. दचकून उठला. त्याची छाती धडकत होती आणि अंग घामाघूम झाले होते. डोळे विस्पारून त्यानं इकडे तिकडे पाहिले. काळा भिन्न अंधार, भयान शांतता. अंगावर घोंगडे फेकून देऊन तो उठला आणि चाचपत चाचपत कोपऱ्यात ठेवलेली कुऱ्हाड घेऊन बाहेर आला. फिक्कट प्रकाश, किड्यांची किचकिच, दूर कुठे कुत्र्यांची भुकभुक. त्याच्या निश्चयाने टाकलेल्या पावलांचा आवाज केवढा तरी मोठा. कुऱ्हाडीचा दांडा गच्च आवळून धरून तो भाव्याच्या खोपटापाशी आला. अंगणातच घोंगडे पांघरून मुरगाळून पडलेला भाव्या त्याला दिसला. त्याच्याकडे पाहत क्षणभर राव्या ताट उभा राहिला आणि मग सटकाने खाली वाकून त्यानं घोंगड्याला बचकन मारले आणि ते ओढून त्याला बाजूला केले. भाव्या खडबडून जागा झाला. दुमडून उशाशी घेतलेल्या हातावरून डोके किंचित वर उचलून किलकिल्या डोळ्यांनी त्यानं राव्याला निहाळला आणि तिरसटून विचारले, कोण हाय? मार्तंडाचं भूत, घोगऱ्या आवाजात राव्यानं उत्तर दिलं आणि पुन्हा खाली वाकून झटक्यानं भाव्याला दंडाला धरून उभे केले. दोघेही एकमेकांकडे रोखून पाहू लागले. खंडोबाचे आण आहे तुला भाव्या, खरं सांग, माझा मार्तंडा कुठाय? भाव्याचे काळीज लक्कन हल्ले. मार्तंडा कुठाय? राव्याचा एकुलता एक पोर, शेळीला आणि वाघाला एका जागी पाणी पाजणारा जवान मार्तंडा कुठाय? मला काय पुसतोस? जन्माला येऊन एकदा तरी खरं बोल. कोर्ट नवं हे. तू आणि तुझ्या साथीदारांनी मार्तंडाला एकला गाठून कुऱ्हाडीनं तोडलं का नाही? या कानाची त्या कानाला दखल नाही आणि याला कसे अचूक कळले? लेकाला घावट्या घालून मारलेले बापाच्या जिव्हाराला कुणी न सांगताच उमगले की काय? का मध्यानरात्री जागोजाग कुऱ्हाडीच्या घावानं तुटलेल्या रक्तबंबाळ मार्तंडाने बेलकांडत सरपटत येऊन बापाला सांगितले, बाबा, भाव्याने एकला गाठून मला भाकरवड्यात दगा दिला. माझा पण आता तू पुरा कर. त्याच्या रगात सांडल्या बिगर माझा जीव घोटाळायचा थांबायचा नाही. बाबा, बघ भाव्याने केलेली माझी दशा. वार लागून बाहेर लोंबकळत राहिलेला डोळा, नवीन शिवून आणलेली ही पैरण रक्ताने भिजून वाळून कडकडीत झाली. ही तांबड्या गेरून रंगवलेलं धोतर गावाजागोजाग चिरून पागळलेल्या रक्तानं अंगाला चिटकून बसले. ही गळ्यातली पेटी, हे रुंद छाताड, मी नाही तोडला, तू तोडलास. तुझ्या वागणुकीनं तोडलास. एकुलता एक कवळा पोरगा, मांगाच्या एका घराच्या वसाचा दिवा तू फुकलास. तूच त्याच्या मनात नाही नाही ते भरवलंस. तरनं रगात तापवलंस. माझ्या मनात काय सुदीक नव्हतं. माझं नाव मागं कुणीतरी चालवावं म्हणून माझी तळमळ होती. पण तुझी बुद्धी म्हातारपणी चढली. तू त्याला हुलीवर घातलंस. पोरगं माझ्या जीवावर उठलं. भर चावडीवर. 8 दिवसाच्या आत तुझं मुंडकं धडा वेगळं करतो म्हणून वड मारली. माझ्या आबरूचा सवाल आला. तवा म्या कुऱ्हाड उचलली. हत्तीवानी गडी हाकणं घालवलं असतो. एका दम्यात भाव्यानं हे राव्याला ऐकवले. त्याचा आवाज सारखा चढत होता. राव्या लटलट कापू लागला. माझ्या वाघावानी मार्तंडाला मारलंस. आता तुला कशाला जित्ता ठेवू? असे ओरडून त्यानं जीव खाऊन कुऱ्हाड हाणली. खांद्यावर वार तिरबा खोल रुतला. तो घेऊनच भाव्यानं राव्याच्या गळ्यावर झेप घेतली. थोरला भाऊ म्हणून पहिला घाव घेतला. राव्या, पण आता सांभाळ. दोन्ही पंजाच्या पकडी त्यानं राव्याचा गळा घेतला. दोन्ही अंगठे गळ्याच्या घाटीवर आणले आणि अंगातली सारी रग पिळून ती कचकचून दाबली. जिवारी बाण लागलेल्या डुकरागत रेकत राव्या कुऱ्हाडीची पकड सोडून भाव्याच्या हाताशी आला आणि धडपडला. तोडल्या झाडागत खाली कोसळला. दात खाऊन भाव्याने गळ्याकडच्या बाजूला खोल रुतलेली कुऱ्हाड उपसून काढून फेकली आणि रक्ताचा मुसाडा दोन्ही हाताने अडवी तो खाली आला. एका मांगाच्या घराचा पार खणू पुसला. हा सगळा प्रकार त्या वडिलोपार्जित खोपटाने पाहिला आहे. लेंगरवाडीत मांगवड्याच्या अगदी कडेला लागून ते खोपट आहे. गेल्या सालच्या हस्ताच्या पावसात त्याची ओबडधोबड पाडभिंत ढासून तिला भले मोठे खिंडार पडले आहे. त्यातून आतले मोकळे कोनाडे, खुंट्या, उखंडलेल्या भिंती दिसतात. सरपणाची वाण पडली म्हणजे शेजारी पाजारी एखादा वासा हलक्या हाताने काढून नेऊन चुलीला लावतात.
त्यामुळे वरचे काड्याचे छप्पर सुद्धा जागोजागी विस्कटलेले आहे. काढून नेलेल्या आधाराजागी लहान मोठे बोचके पडले आहेत. पावसाळ्यात भिंतीवर हिरवेगार गवत तरारले म्हणजे मांगवड्यातले शेरडे करडे मुंड्या वाकड्या करून ढासळलेल्या दगडावरून उड्या मारी भिंतीवर चढतात आणि त्या गवताचा मुडपा करतात. थंडी वाऱ्याला कुंभाराची गाडवे आत जाऊन निवारा घेतात. मोसम आला म्हणजे उपऱ्या कुत्र्या त्या खोपट्याच्या आडोशाला आपल्या बेवारशी छबड्यांना जन्म देतात. हे सारे बघितले की माहितगारांचे आतडे तुटते. वाटते कसले जवानगडी. पण कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास इतरांना शेअर करा. कथेला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.